गुड मॉर्निंग, सुप्रभात बालदोस्तांनो. करताना अभ्यास करायलाच पाहिजे या आपल्या मालिकेतील आज तासिका क्रमांक 20 तुमच्यासोबत शेअर करत आहे. मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामाताई संपतराव गायकवाड, संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस, आष्टी, तालुका परतूर, जिल्हा जालना. तुम्हा सर्वांचं, पालकांचं व विद्यार्थी मित्रांचं, बालदोस्तांचं या तासिकेमध्ये स्वागत करतो. आजच्या या सोमवार, श्रावणी सोमवारच्या दिवशी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. अभ्यासाला तुम्ही बसलेले आहात आणि हा अभ्यास करत असताना दुसऱ्या प्रकरणातील आपण आज यापूर्वी मागच्या परीक्षेला आलेल्या 5 प्रश्नांची निवड या ठिकाणी केलेली आहे. ते 5 प्रश्न मी आज तुम्हाला समजावून देणार आहे. त्याचबरोबर या तासिकेला सुरुवात करत असताना एक छोटीशी लघुकथा जी तुम्ही कदाचित ऐकलेली असेल ती तुम्हाला सांगतो आणि मग आपल्या क्लासला सुरुवात करूया. बालदोस्तांनो, एकदा एका घरातून 2 बोक्यांना लोण्याचा गोळा मिळाला, खव्याचा गोळा मिळाला. दुधापासून जो आटून खवा तयार करतात तो खवा एका बोक्याने पळवला आणि दुसरा बोका त्याच्या मागे लागला. बोका म्हणजे मांजरीचा मिस्टर मांजर, मेल कॅट. आता पळत पळत 2 जण जंगलात गेले, एक बोका पुढे एक बोका माग. आणि जंगलात गेल्यानंतर बालदोस्तांनो त्या ठिकाणी खव्याचा हा गोळा जो एकाने चोरून आणलेला होता, दुसरा त्याच्यासोबत होता, दोघांची भांडणं लागली. दोघं म्हणायला लागले हा खव्याचा गोळा जो एक माझाच आहे. आणि मग त्यांचं हे भांडण त्या ठिकाणी हजर असलेल्या जंगलातला जो काही न्यायाधीश होता, न्यायाधीश पदावरती त्या वर्षी जंगलामध्ये एक माकड काम बघत होतं. त्या माकडाकडे हा खटला त्यांचा गेला की हा लोण्याचा गोळा नेमका कोणता आहे, म्हणजे कोणाचा आहे, आणि याच्या आम्हाला वाटण्या करून द्या. आणि मग गेल्यानंतर वानर म्हणला की बाबांनो, तुम्ही काही भांडू नका, कोणाचा असू द्या, तुमच्या दोघांपैकी एकाचा मी तुम्हाला त्याचे समसमान हिस्से करून देतो. आणि मग माकडाने तराजू आणला, तराजू आणल्यानंतर मग त्याचे 2 गोळे केले. अशा पद्धतीने केले की एक गोळा जास्त असेल, एक गोळा कमी असेल, आणि ते तराजूमध्ये टाकले. आणि मग त्याबरोबर तराजू ज्यावेळेस त्याने असा धरला, ज्या ठिकाणी जास्त गोळा होता त्या बाजूचं पारडं खाली जायचं, जिथं कमी होतं तिथं वर यायचं. आणि म्हणून जिकडचं पारडं जास्त आहे त्याच्यातलं तो खवा काढायचा आणि खायचा. पुन्हा ते गोळे ठेवायचा, पुन्हा खाली वरती व्हायचं, पुन्हा खवा खायचा आणि मोजायला सुरुवात करायचा. आता तसं बोक्यांच्या पोटातले कावळे ओरडायला लागले. ते बोलले, न्यायाधीश महाशय, ते खवा राहू द्या, तुमचा न्याय, आम्हाला खवा वापस द्या, आम्ही आमच्यात वाटून घेतो. तो तसं कसं काय, तसं जमणार नाही, तुमचा न्याय हा करावाच लागेल. आणि मग असं करत करत एकदम शेवटीला त्या दोन्ही पारड्यामध्ये, म्हणजे प्रत्येक वेळेस खालीवरती पारडं व्हायचं, ज्या ठिकाणी पारडं खाली गेलंय त्या ठिकाणचा खवा तो माकड खाऊन घ्यायचा. असं करत करत शेवटी त्या दोन्ही पारड्यामध्ये काही राहिलं नाही, उगाच थोडासा खवा राहिला. मग ते दोन्ही बोके एकदम काकुळतीला आले. ते म्हणजे, न्यायाधीश महाराज, आम्हाला काहीतरी खवा द्या. तो तसं जमणारच नाही, तुमचा निर्णय हा करावाच लागेल. आणि असं करून त्याने, त्या माकडाने, त्या वानर न्यायाधीशाने सगळा खवा संपून टाकला. बालदोस्तांनो, शाळेत जात असताना, क्लासला जात असताना बऱ्याचदा असं होतं, आपल्या मित्राबरोबर भांडण होतं. आणि म्हणून हे झालेलं भांडण आपण तात्काळ मिटवून घ्या. ते जर तुम्ही वाढवत नेलं तर मग शेवटी तुमच्याजवळ तुम्हाला दोघांनाही काही शिल्लक राहत नाही. तर वळूया बालदोस्तांनो, आज तुमच्यासाठी मी जे काही प्रश्न निवडलेले आहेत, 5 प्रश्न मी आज तुम्हाला समजावून सांगणार आहे. ते प्रश्न आता मी इथं सुरुवातीला त्यांचा क्रम बोर्डवरती लिहितोय आणि त्या क्रमाने हे प्रश्न आपण सोडवायचा प्रयत्न करूया, म्हणजे मी तुम्हाला ते समजावून सांगतोय. आजचा पहिला प्रश्न बालदोस्तांनो आपण निवडलेला आहे, तो आहे 2010 साली जवाहर नवोदय निवड चाचणीमध्ये हा प्रश्न आलेला आहे. 2010 पहिला प्रश्न आपण घेणार आहोत. त्यानंतरचा दुसरा प्रश्न बालदोस्तांना आपण निवडलेला आहे आणि तो आहे 2014 सालचा. या ठिकाणी 2014 सालचे 2 प्रश्न आपण या सेक्शनला घेत आहोत. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे 2015 सालचा आणि नंतरचा चौथा प्रश्न जो आहे बालदोस्तांनो तो आहे 2018 सालचा. अशा पद्धतीने एकंदरीत 5 प्रश्नांची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत.
तर बालदोस्तांनो, मी आता 2010 सालचा प्रश्न तुमच्यासाठी बोर्डवरती या ठिकाणी लिहितोय. अतिशय सोपा हा प्रश्न आहे, व्यवस्थित वाचून घ्या. जे कोणी सन्माननीय गुरुजन वर्ग, पालक आणि बालदोस्त पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहात तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर ही जी काही तासिकेंची मालिका आहे व्हिडिओच्या स्वरूपातून, ग्रामीण भागातील वर्ग 5वीच्या स्कॉलरशिपला बसलेले बालदोस्त, त्याचबरोबर ग्रामीण भागातील वर्ग 8वीच्या स्कॉलरशिपला बसलेले बालमित्र आणि नवोदयच्या परीक्षेसाठी बसलेले बालमित्र, या तिघांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून, तसेच स्पर्धा परीक्षेला बसलेले जे काही माझे मित्र असतील या सर्वांना गणिताच्या या सोप्या प्रक्रियांचा, या व्हिडिओचा खूप लाभ होईल. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आमचं हे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे दररोजच्या आमच्या व्हिडिओची सूचना तुम्हाला नोटीस बारमध्ये पाहायला भेटेल. तर बोलूया बालदोस्तांनो, या ठिकाणी हा प्रश्न आहे. मोटारीच्या एका पार्किंगमध्ये, पहिला प्रश्न 2010, मोटारीच्या एका पार्किंगमध्ये 14 रांगा आहेत. प्रत्येक रांगेत गाड्या उभ्या करण्यासाठी गाड्या उभ्या करण्यासाठी 420 जागा आहेत. 420 जागा आहेत. तर पार्किंगमध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी एकूण किती जागा आहेत? (2010) साली हा प्रश्न विचारलेला आहे बालदोस्तांनो. या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिलेले. पर्याय क्रमांक 1 434, पर्याय क्रमांक बी 5880, पर्याय क्रमांक सी 406 आणि पर्याय क्रमांक डी 30. तर साधारणपणे गणितचा बराचसा अभ्यास तुमचा असेलच. बऱ्याचशा बालदोस्तांना याचं उत्तर प्रश्न वाचल्या लगेच आलेला असेल. इतका अतिशय सोपा, म्हणजे 2-4 सेकंदामध्ये याचं उत्तर प्रश्न वाचल्याबरोबर तुमच्या लक्षात येतं. बघा बालदोस्तांनो, पुन्हा एकदा आपण वाचन करूया. एका मोटारीच्या पार्किंगमध्ये 14 रांगा आहेत. म्हणजे रांगा म्हणजे अशा पद्धतीने 1, 2, 3, 4 अशा 14 रांगा आहेत. प्रत्येक रांगेत गाड्या उभ्या करण्यासाठी 420 जागा आहेत. म्हणजे एका रांगेमध्ये किती जागा आहेत? 420. म्हणजे एका रांगेमध्ये 420 गाड्या उभ्या राहू शकतात. तर पार्किंगमध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी एकूण किती जागा आहेत? तर मग लक्षात येतं 420 जागा आहे म्हणजे 434 उत्तर नसणारच, 406 उत्तर नसणारच, 30ही उत्तर नसणार. म्हणजे उत्तर किती राहणार आहे? 5880. परंतु मग नेमकं ते कसं, आणि मग नेमकं ते कसं काढण्यासाठी बालदोस्तांनो या ठिकाणी आपल्याला रांगा आणि जागा यांचा काय करावं लागेल? गुणाकार करावा लागेल. या दोघांचा ज्यावेळेस आपण गुणाकार करूया, 420 गुणिले 14, एका रांगेत 420 म्हणजे 14 रांगेमध्ये किती? ज्यावेळेस याचा गुणाकार करूया तर 14 0 0, 14 2 28 ला 8, 8 आले 2, 14 56 2 किती होतात? 18. तर अशा पद्धतीने बालदोस्तांनो याचं उत्तर किती येणार आहे? 5880. तर अतिशय सोपा हा प्रश्न होता, तुम्हा सर्वांना लक्षात आलेला असेल. 2010 साली जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न तुम्हाला, म्हणजे त्या काळातले जे कोणी बालदोस्त परीक्षा द्यायचे त्यांना हा प्रश्न तेव्हा विचारला गेलेला होता.
तर आशा करतो बालदोस्तांनो तुम्हाला सर्वांना हा प्रश्न समजला असेलच. तर आता वळूया आपण या पुढील प्रश्नाकडे. आणि पुढचा प्रश्न आहे 2014 सालचा. दोन 2014 साली आलेला प्रश्न मी लवकरच या ठिकाणी बोर्डवर आहे. सध्या पावसाळी वातावरण फार दमटपणा असल्यामुळे बोर्डवरची शाई व्यवस्थित लवकर काही पुसल्या जात नाहीये. बघूया लवकरच वातावरण बदलेल, भरपूर पाऊस होईल. सध्या आमच्या भागामध्ये भरपूर पाऊस झालेला आहे. आता बालदोस्तांनो आपण 2014 साली जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न या ठिकाणी मी बोर्डवरती लिहितोय. 2014 सालचा हा आपण घेतलेला आहे प्रश्न. आज प्रश्न क्रमांक 2. या प्रश्नामध्ये काय विचारले ते बघूया. 2014 साली हा जो प्रश्न होता, पुढील संख्या चढत्या भाजणीत. थोडासा मोठा प्रश्न आहे. तुमच्याकडे कदाचित प्रश्न पत्रिकेचा संच असेल, त्यामध्ये तुम्ही बघू शकता. पुढील संख्या चढत्या भाजणीत आता भाजणी म्हणजे मांडणी. चढत्या भाजणीत म्हणजे मांडणी. मांडणीत लिहा. आता या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत आणि तत्पूर्वी इथं वरती संख्या दिलेली आहे 9,820 9,98,230 98,230. दुसरी संख्या दिलेली बालदोस्तांनो 98,023. चौथी संख्या दिलेली आहे 89,320 आणि नंतर 98,032 आणि खाली 4 पर्याय दिलेले आहेत. तर प्रश्नपत्रिका संग्रह तुमच्याकडे असेल. यातील पर्याय क्रमांक 4 म्हणजे डी हे याचं उत्तर आहे. परंतु आता चढत्या भाजणीत म्हणजे चढत्या क्रमाने म्हणजे सर्वात लहान संख्या आपल्याला निवडायची. तर मग बालदोस्तांनो याचं निरीक्षण केल्यानंतर इथं 98,000 आहे, म्हणजे 90,000 आहे, इथं 90,000 आहे, इथं 90,000 आहे. फक्त या संख्येमध्ये किती 89. आणि म्हणून पुढील संख्या चढत्या म्हणजे लहान, त्याच्यावर मोठी, त्याच्यावर मोठी, त्याच्यावर मोठी असा क्रम मांडायचा असतो. म्हणून पहिली संख्या येईल 89,320. 89,000 नंतर ऑब्व्हियसली आता तिन्ही संख्या जर बघितल्या तर 98,000, 98,000, 98,000. मग त्यामध्ये इथं काय 23 आहे, म्हणून दुसरी संख्या येईल 98,023. चौथी संख्या जी आहे तर 98,032. आणि उरली सर्वोच्च संख्या म्हणजे मोठी संख्या जी तुमच्या लक्षात आली असेल ती आहे 98,230. तर अशा पद्धतीने ही मांडणी झाली बालदोस्तांनो चढत्या क्रमाने. आणि पर्यायामध्ये आपल्याला 4×16 म्हणजे 4×20 संख्या लिहाव्या लागल्या असतात. म्हणून वेळ वाचवण्यासाठी मी काही पर्याय या ठिकाणी लिहिलेले नाही. आशा करतो तुम्हाला सर्वांना हा प्रश्न लक्षात आलेला असेल. अतिशय सोपा टिपिकल प्रश्न आहे आणि तुम्हाला सर्वांना हा खूप सोपा प्रश्न असल्यामुळे विशेष काही सांगण्याची काही आवश्यकता नाहीये. चढत्या क्रमामध्ये हे छोटेसे निरीक्षण तुम्ही करू शकता. तुम्ही हुशार आहात याची मला पूर्णपणे जाणीव आहे आणि म्हणून हा प्रश्न आपण लवकर संपवतोय. त्यानंतर आता 2014 साली विचारलेला तिसरा प्रश्न म्हणजे आजच्या आपल्या मालिकेतील तिसरा प्रश्न या ठिकाणी आपण घेत आहोत.
बघूया तिसऱ्या प्रश्नामध्ये काय चाललंय, काय विचारलंय, तुमचा अभ्यास कसा चालला ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तुम्हाला काही शंका असतील, अडचणी असतील त्याची आम्ही वाट पाहत आहोत. तुमचा आमच्याशी संपर्क झाला मेसेजच्या रूपाने तर आम्हाला निश्चितच हे नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी उल्हास येतो, जोश वाढतो आणि असं वाटतं की आपण खरोखर बालदोस्तांसाठी काहीतरी करत आहोत. आणि म्हणून बालदोस्तांना तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला आठवणीने कळवा. आम्ही त्याची वाट बघत आहोत. आता बालदोस्तांनो प्रश्न असा आहे जो आपण तिसऱ्या क्रमांकाला निवडलेला आहे 2014 सालचा. आणि या प्रश्नामध्ये म्हणजे तिसरा प्रश्न आजचा 2014 सालच्या या प्रश्नामध्ये 8, 10 व 12 8, 10 व 12 या तिन्ही संख्यांनी निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती? असा हा प्रश्न आहे. हा प्रश्न विचारला गेलेला आहे 2015 साली. 2014चा यानंतर पुढे घेऊ. हा सध्या आपण निवडलेला आहे 2015 साली हा प्रश्न आलेला आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिलेला आहे. पर्याय क्रमांक A 990, पर्याय क्रमांक B आहे 975, पर्याय क्रमांक C आहे 960 आणि पर्याय क्रमांक D आहे 900. मग बऱ्याचदा काय होतं की या ठिकाणी प्रश्नाचं वाचन केल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल बालदोस्तांनो की प्रश्नामध्ये विचारलेला आहे 8, 10 आणि 12ने भाग जाणारी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती? तर ते यासाठी की कुठल्याही संख्याच्या अवयवांनी ज्यावेळेस आपण गुणाकार करतो तर त्यावेळेस म्हणजे कुठल्याही मोठी संख्या असेल तिचे ज्यावेळेस आपण अवयव काढतो त्या सर्व अवयवांचे जे काही घटक तयार होतात त्या घटकांनी ती संख्या पूर्णपणे भाग दिला जातो. म्हणजे त्या संख्येला पूर्णपणे आपण भाग देऊ शकतो. आणि म्हणून बालदोस्तांना आता तुम्ही जर बघितलं या ठिकाणी सर्वात सोपं म्हणजे या 8 गुणिले 10 हे जे तिचे अवयव दिलेले याने भाग द्यायचा. याचा ज्यावेळेस आपण गुणाकार करू तर 8 गुणिले 10 होतात 80, गुणिले 12 गुणाकार केला 12 × 96 म्हणजे उत्तर येते 960. तर अशा पद्धतीने एकदम सोप्या टेक्निकने तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर तो पर्याय आहे पर्याय क्रमांक C. तर आशा करतो बालदोस्तांनो हा प्रश्न तुमच्या लक्षात आलेला असेल. या परीक्षेमध्ये नवोदय विद्यालयाच्या या परीक्षेमध्ये 5 प्रश्न सोडले तर उरलेले जे काही 10-15 प्रश्न राहतात हे समग्र प्रश्न जे आतापर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकेच्या अवलोकनावरून तुम्हाला सांगू इच्छितो की हे सगळे प्रश्न तुमच्या गणिताच्या मूलभूत ज्ञानावरती आधारित असतात. आणि म्हणून बालदोस्तांनो अभ्यास करत असताना प्रश्न सोडवण्याबरोबरच त्या प्रश्नाचं टेक्निकही तुम्ही आत्मसात करणं अत्यंत आवश्यक असतं. आणि म्हणून वारंवार मी प्रत्येक तासिकेत तुम्हाला सांगत असतो की या परीक्षेला कधीही एकदा आलेला प्रश्न पुन्हा रिपीट होत नाही. आणि म्हणून तुम्ही त्यासाठी तशा पद्धतीने तयारी करा की या प्रश्नावरती आधारित प्रश्न येऊ शकतो, परंतु एकदा एखाद्या परीक्षेला एखादा प्रश्न आला
तर मागील साधारणतः 88-89 सालापासून मी बघतो की दरवर्षी या प्रश्नपत्रिकेमध्ये गणिताचे असतील, बुद्धिमत्ता चाचणीचे असतील, पूर्णपणे प्रश्न नव्याने तयार केलेले असतात. म्हणून बालदोस्तांनो, हे प्रश्न तुम्हाला जे काही मी सोडून दाखवत आहे किंवा सराव संचामध्ये काही व्हिडिओ मी तुम्हाला प्रश्न दिलेले तयार करून, हे प्रश्न फक्त तुमच्या सरावासाठी आहेत. हेच प्रश्न परीक्षेला येईल असं मीच काय कोणीही दावा करू शकत नाही. कारण दरवर्षी तज्ज्ञ गुरुजन वर्ग तुमच्या सर्वांची बौद्धिक क्षमता तपासण्यासाठी नवनवीन प्रश्न तयार करत असतात. तर 2015 सालचा आपण हा प्रश्न या ठिकाणी घेतला. 2015 साली 2 प्रश्न विचारले गेले होते अनावधानाने, ते 14 साली लिहिण्यात आले. आता 2015 सालचाच अजून एक प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहे. थोडीशी दुरुस्ती यामध्ये करूया. 2015 साली अजून एक जो प्रश्न विचारलेला आहे तो आजचा आपला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4. आणि या प्रश्नामध्ये एका शाळेत 704 डेस्क आहेत. बाकडे ज्याला म्हणलं जातं. एका शाळेत 704 डेस्क 22 वर्गात ठेवायचे. 22 वर्गात ठेवायची आहे. जर प्रत्येक वर्गात ठेवण्याच्या डेस्कची संख्या सारखीच असेल तर प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवले जातील? किती डेस्क ठेवले जातील? तर मग बालदोस्तांनो, 2015 साली विचारलेला हा प्रश्न आहे, ज्यामध्ये तुम्हाला पर्याय क्रमांक ए दिलेला आहे 32, पर्याय क्रमांक बी दिलेला आहे 34, पर्याय क्रमांक सी दिलेला आहे 42 आणि पर्याय क्रमांक डी दिलेला आहे 44. तर मग बालदोस्तांनो, डेस्क म्हणजे बाकडे असं त्याला आपल्याकडे आमच्या ग्रामीण भागात मराठवाड्यामध्ये म्हणलं जातं. बेंचही काही विद्यार्थी म्हणतात आणि निश्चित असा काही फरक बेंच, बाकडे, डेस्क याच्यामध्ये काय असेल तो तुम्हाला माहिती आहे. तर मग बालदोस्तांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला 704 डेस्क दिलेले आहेत आणि एकंदरीत वर्ग किती दिलेले आहेत? 22 वर्गात ठेवायची. मोठी शाळा असेल, 704 डेस्क आलेले आहेत आणि 22 वर्गामध्ये समान ठेवायचे. तर मग एकदम सोपं आहे. सर्वात सोपं म्हणजे तुम्हाला काय करायचंय, 704 ला 22 ने भाग द्यायचा आहे. 22चा पाढा तुम्हाला सर्वांना पाठ आहेच, परंतु असे काही विद्यार्थी ज्यांना 22चा पाढा पाठ नसेल, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं की या ठिकाणी 22चा पाढा तयार करत बसायचं नाही. मिनिटं खायचं, थोडंसं डोकं वापरायचं. दिमाग ती बत्ती ज्याला 2 ने भाग द्यायचा. 2 1 2 2 1 2 2 त्रिक 6 1 राहिला. 2 पंचे 10 2 2 4. आता आलेले आहेत 352 भागिले 11. 11 ने भाग दिला. 11 1 11 11 त्रिक 33. 35 मधून ज्यावेळेस 33 गेले तर 2 राहिले, म्हणजे 22. 11 दुनी 22 म्हणजे किती उत्तर आलं? 32. तर मग बालदोस्तांनो, या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर आहे. आणि ज्या बालदोस्तांना 22चा पाढा पाठ आहे ते डायरेक्ट या ठिकाणी उत्तर काढू शकता. 22 त्रिक 66 खाली 4 22 2 44. म्हणजे याही परिस्थितीमध्ये उत्तर किती येणार आहे? 32. आणि म्हणून बालदोस्तांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक.
704 डेस्क 22 वर्गात वाटायचे, प्रत्येक वर्गात सारखेच असले पाहिजे. 704ला 22ने भाग दिला, उत्तर आले 32. म्हणजे एका वर्गामध्ये 32 डेस्क त्या ठिकाणी या मोठ्या शाळेमध्ये मिळणार आहे. तर आजचा हा प्रश्न जो आहे कोड्याच्या स्वरूपामध्ये तुम्हाला आलेला आहे बालदोस्तांनो, आणि तो मी या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगतो. हे एक मोठं रंजक असं एक कोड आहे जे गणिताच्या स्वरूपामध्ये परीक्षा मंडळाने नवोदय विद्यालयाच्या तज्ज्ञ मंडळींनी तुम्हाला विचारलेला आहे. प्रश्न या पद्धतीचा आहे की एका संख्येमधून, एका म्हणजे कुठल्याही संख्येमधून तिच्या अंकांची बेरीज जर आपण वजा केली तर त्यातून मिळणाऱ्या वजाबाकीला नेहमी कोणत्या संख्येने भाग जातो. तर हे गणिताचं इंटरेस्टिंग असं कोड आहे. मॅथ्स ट्रिक्स, मॅथ मॅजिक. आपल्या या चॅनलवरती सुद्धा बरेचसे गणिताचे अंकगणिती कोडे मी लॉकडाऊनच्या कोविड-19 कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शूट करून या ठिकाणी जवळपास 40-50 कोडे याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील. त्यातून तुमचं मनोरंजन होईल, गणिताचं ज्ञानही वाढेल. या उद्देशाने ते उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये म्हणजे लॉकडाऊनच्या सुट्टीमध्ये मी कोडे तयार केले होते. बालदोस्तांनो ते तुम्ही आठवणी बघून घ्या. त्याचबरोबर लाईक आणि शेअर सुद्धा करा. आता 2018 साली हा जो एकदम छोटासा किरकोळ वाटणारा प्रश्न जो आहे तो प्रश्न त्याच्या अगोदर कुठल्याही प्रकारच्या पुस्तकामध्ये नव्हता. तज्ज्ञ मंडळींनी हा प्रश्न, कोड्यातला प्रश्न या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये टाकलेला आहे. तर बघूया या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे. तो प्रश्न मी इथं बोर्डवरती लिहितो. प्रश्न असा आहे बालदोस्तांनो, एका संख्येमधून तिच्या अंकांची बेरीज वजा केली. 5वा प्रश्न आजचा. एका संख्येमधून ही शाई फार त्रास देते म्हणून मी ब्लॅक इंकने लिहितो, ही पुसल्या जात नाही शाई. एका संख्येमधून तिच्या अंकांची बेरीज वजा केली. पुन्हा ब्ल्यू चाली. एका संख्येमधून तिच्या अंकांची बेरीज वजा केली. त्यातून प्रश्नाची भाषा समजावून घ्या. त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो. दोन 2018 सालचा एकदम इंटरेस्टिंग प्रश्न आहे. 2ने हा पूर्णपणे तुमच्या गणिताच्या ज्ञानावरती आधारित आहे. 5ने, C 8ने आणि D 9ने. तर मग बालदोस्तांनो साधा सिंपल विचार केला, कुठलीही तुम्ही 2 अंकी संख्या घ्या, 3 अंकी संख्या घ्या, त्यातून त्या संख्येच्या अंकांची बेरीज करून ती या संख्येतून वजा करा. उरलेल्या उत्तराला, आलेल्या वजाबाकीला फक्त 9ने भाग जातो. हा गणिताचा सिद्धांत आहे. त्यावरती हा कोडेरूपी प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. बघूया आता. समजा तुम्ही संख्या निवडली, कुठली संख्या घेऊया, 34 घेऊया. आता या संख्येतील अंकांची बेरीज केली. 3 अधिक 4 बरोबर बेरीज किती झाली? 7. आणि म्हणून 34 मधून आपण 7 वजा केले तर शिल्लक किती राहतात? 27. 27 कितीने भाग जातो? 9ने. पुढची संख्या घेतली समजा तुम्ही 60. 60 मधील अंकांची बेरीज केली. 6 अधिक 0 बेरीज झाली 6. आणि म्हणून ही बेरीज 60 मधून 6 वजा केली किती आले? 54. 54ला कितीने भाग जातो? 9ने. 9 साठी 54. अजून एक संख्या घेऊया 99. बेरीज केली 9 अधिक 9 ती झाली 18. आणि ही बेरीज आपण म्हणजे पुन्हा एकदा 18 8 आणि 9 म्हणजे 99 मधून 9 वजा केले
शिल्लक आहे 90, 9×10 90, म्हणजे याला कितीने भाग जातो, कितीने भाग जाईल, 12×10 9ने भाग जाईल. तर एवढं सिंपल या ठिकाणी हे गणित दिलेलं आहे. किंवा तुम्ही जर म्हणले 18 बेरीज आलेली आहे तर 99 मधून आपण 18 वजा केले, तर 99 मधून 18 वजा केल्यानंतर शिल्लक राहते 81, त्यालाही कितीने भाग जातो, 9ने. म्हणजे हा गणिताचा सिद्धांत हे एक प्रकारचं कोड आहे. कोणत्याही किती अंकी संख्येतील अंकांची बेरीज करून ती बेरीज जर त्या अंकातून त्या संख्येतून वजा केली तर आलेल्या वजाबाकीला 9नेच भाग जातो. आशा करतो आजचा हा सर्व तासिकेतील 5ही प्रश्न तुम्हाला समजले असतील. तुम्हाला परीक्षेच्या अभ्यासासाठी खूप 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 शुभेच्छा. करताय ना अभ्यास, करायलाच पाहिजे. या आपल्या मालिकेमध्ये तुम्ही सर्वजण वर्ग 5वीचे विद्यार्थी जे नवोदयला स्कॉलरशिपला बसलेले आहेत, वर्ग 8वीचे विद्यार्थी जे 8वीच्या स्कॉलरशिपला बसलेले आहेत, तसेच स्पर्धा परीक्षा देणारे इतर काही विद्यार्थी मित्र, त्याचबरोबर जे गुरुजन वर्ग हा व्हिडिओ बघत आहात, तुम्हाला सर्वांना विनंती असेल की आमचे चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या काही सूचना असतील तर त्या सूचना तुम्ही आम्हाला मेसेज बॉक्समध्ये लिहून कळवा, जेणेकरून आम्हाला वरचेवर वेगवेगळे व्हिडिओ तयार करत असताना होणाऱ्या त्रुटी आणि चुका दुरुस्त करता येतील आणि तुमच्याही मार्गदर्शनाचा आम्हाला लाभ मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.